हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तरी ते किट्टू चीज पराठा खाता आणि आता वाजता सायंकाळचे 5:30 झालेले आहे. आज किट्टू लवकर उठला आणि काय झालं ऍक्च्युली आज मी आता ब्लॉग स्टार्ट करत आहे. मॉर्निंगला किट्टूची पीटीएम होती स्कूलमध्ये, तर आम्ही तिथे गेलो होतो. तर मग भरपूर वेळ झाला आणि मग नंतर रेस्ट वगैरे केलं. तर म्हटलं चला आता. आणि किट्टू दुपारी जेवण वगैरे नव्हतं केलं आणि लंच नव्हतं केलं. त्यांनी फक्त फ्रुट्स वगैरे खाल्ले होते. त्याला काही जेवण करायची इच्छा नव्हती, तर तो लगेच झोपला. तर मग नंतर त्याला तर भूक लागली तरी मला उठवलं, तरी जेवण वगैरे करत आहे. त्याला मी आता चीज पराठा बनवून दिला पोटॅटोवाला, तर रोल्स बनवून दिले, तर ते खात आहे. किट्टू से हॅलो एव्हरीवन. आणि तिकडे एका साईडला बसलेला आहे तो. तर चला. आणि आज चालू आहे माझं बनवायचं पनीर टिक्का बनवायचा विचार चालू आहे. तर किट्टूच्या स्कूलकडे तिथेच आपलं पनीर वगैरे छान मिळतात, डेअरी वगैरे तिथे छान. तर तिथूनच पनीर वगैरे दही वगैरे घेऊन आलो होतं. म्हटलं चला चीज आपण पनीर टिक्का वगैरे बनवायचं, तर ते चालू आहे. तर नंतर बनवते. चला तुम्ही पण कंटिन्यू. इकडे चहा बनवायला ठेवलं मी माझ्यासाठी, बघू शकता. आणि भरपूर दिवसांतर भरपूर लेट तुम्हाला ब्लॉग येत असेल तर त्यासाठी प्लीज सॉरी. इतकं ट्रॅव्हलिंग होतं ह्यावेळेस की मला ब्लॉग अपलोड करणं, एडिटिंग करणंच होत नाही आहे. कुठे बाहेर गेलं की नेटवर्कचा खूप इश्यू आहे, तर त्यामुळे काही तिथे ब्लॉग एडिटिंग करणं होत नाही. आणि घरी आल्यानंतर इतके कपडे राहतात की ते क्लीन करून कंटाळून जातो. मला पण वेळ भेटत नाही. मग किट्टूची स्कूल वगैरे राहते, त्यामुळे मग ते सगळं टाईम नव्हतं मिळत मला पण. तर चला आता. आणि ऊन भरपूर होती म्हणून मी खिडकी पण लावलेली होती. ओपन केल्यावर बघा किती उजड आलेला आहे. आणि आता 5:30 वाजलेले आहे, पण उजड आहे. नाहीतर याचा आता म्हणजे मला वाटते 1 वीकचा आधी असं म्हणजे 5:30 पावणे 6 वाजले की अंधार पडायचं. तर आता छान वाटत आहे. तुम्हाला दाखवते सूर्य. तर आता इथे सूर्य डुबत आहे. आणि आमच्या इकडे मस्त फ्लायओव्हर बनवत आहे आणि खूप मोठा फ्लायओव्हर आहे हा. तर चला मी पण थोडंसं चहा वगैरे घेते. आणि किट्टूला पण स्कूल जायचं, ट्युशन जायचं आहे, तर त्याला पण रेडी करते. ऑलरेडी मी त्याला रेडी केलेला आहे. थोडंसं होमवर्क राहिला आहे, त्याचा तो होमवर्क वगैरे करून घेते. आणि मग नंतर तुम्हाला पण पनीर टिक्क्याची रेसिपी वगैरे दाखवणार, तर कसे प्रिपरेशन करते. तर चला मी आधी चहा वगैरे घेते आणि घराला थोडंसं क्लीन करून घेते, झाडून वगैरे घेते. सायंकाळी मी ते झाडू लावतेच घराला. तर चला. आणि माझं खूप वेट वाढलेलं होतं, तर तुम्हाला थोडंसं माझा रिझल्ट दिसत असेल तर मी ओजीवाचं मोरिंगाचं ते पित आहे. आणि सोबतच मी थोडा योगा पण करत आहे, अर्धा 1 तासाचा योगा पण करत आहे. तर त्यामुळे मला थोडंसं तरी वाटत नाही. तर माझे डबल चीक आणि टम्मीचं तर खूपच निघालेलं होतं, तर आता खूप कमी झालेलं आहे. तुम्हाला दाखवते समोरून. तर बघू शकता इथे पूर्ण कमी झालेलं आहे. नाहीतर भरपूर असं वजन वाढलेलं होतं माझं. आणि मला आता खूप छान वाटत आहे की माझा वेट लॉस होत आहे म्हणून. नाहीतर मी खूप घाबरली होती. म्हटलं काय मला कुठे खायचं इच्छा नाही. आणि थोडं जेवणामध्ये पण खूप कंट्रोल केलं आहे, जास्त काही खात नाही. म्हटलं चला आज म्हटलं खूप दिवसानंतर पनीर टिक्का बनवूया. आणि बाहेर पण गेलं तर खूप मी कमी जेवण करते. बाहेरचं मला जेवण ह्यावेळेस तर बिलकुल आवडलं. मी पचमढी गेलो होतो ना, तर त्याच्या वेळेस मला बिलकुल तिथला टेस्ट आवडला नाही, काहीच नाही जेवलं मी. तर मला वाटतं मी ट्रॅव्हलिंगमध्ये इतकी दमलेली होती की मला जेवण नव्हतं आवडलं. तर चला. किट्टू झालं का चीज पराठा? पूर्ण चीज खाल्ला आणि पराठा बिलकुल नाही खाल्ला. आता तो पराठा खाधी. बटाट्याची भाजी तुला मग. तर इथे माझ्या चहा रेडी झालेला. आता मी चहा वगैरे घेते आणि चला. आणि ती किट्टूचा कार्टून चालू आहे. सुंदर छान वाटत आहे. हे 2 आहे का? 1 स्टार आहे. बापरे ट्रॅफिक बघ ना, हे किती आहे रश.
ब्लॉग टाकत आहे मी आज. ब्लॉगने टाकलाय ना. इथे क्लास वगैरे होते, कराटे क्लास वगैरे. आणि आम्हाला थोडं काम होतं, तुम्ही बाहेर गेलो आणि कॅप्सिकम वगैरे आणायचे होते ते घेतले. आणि विचार चालू आहे की आपल्याकडे तर बार्बिक्यू नाही आहे, पण स्टिक तरी घेतलं पाहिजे पनीर टिक्का बनवायसाठी. तर बघूया, शॉपमध्ये जाऊन आलो आम्ही, मिळालं तर बाहेर जाऊ. तर आता मी एका शॉपमध्ये गेलो होतो, तिथे नव्हतं. बघूया आणखी. आता आम्ही आता आलो सक्करदऱ्याला, इकडे मिळतात का तर. इथे पूर्ण मार्केट आहे, इथे देवाचे वस्त्र वगैरे छान छान मिळतात. डस्ट खूप आहे इथे, पूर्ण फ्रूट्सचे शॉप आहे. इकडे 2-4 शॉप आहेत, चेक करून घे लेफ्ट साईडला. इकडे आलो ना. मैत्रिणीला आपण कढईला पण आणलीस ती. मागे मी कढई घेतली होती, तिची प्लेट पण घ्यायची राहिली. इकडे कुठेतरी लावून घे, 2-4 शॉपमध्ये मला दिसतात. आता वाल संपलं. आम्ही ते छोटे छोटे डबे घेतो, छान वाटत आहे मला. इथे स्टिक आहे. तर आता घरी आलो आम्ही. आणि तर आता 7:30 झालेले आहे. किटूला आणायला जावं लागेल अर्धा तासाने. तर गेलो आम्ही काय घ्यायला आणि आणलंच काय, तर स्टिक घ्यायला गेलो होतो आम्ही बार्बिक्यूची. तर मी म्हटलं गॅसवरच करूया. नेक्स्ट टाइम मी विचार केला की बार्बिक्यू घ्यायचा म्हणून, चालू आहे की बाल्कनीत वगैरे करायचं म्हणून. इथं हॉलमध्ये वगैरे म्हणजे किचनमध्ये करता नाही घेत, तर म्हटलं बाल्कनीमध्ये वगैरे आपण करू शकतो. तर म्हटलं आता स्टिक घेतल्या, आता गॅसवरच करू आम्ही. तर झालं काय, घ्यायला गेलो काय आणि घेतलं काय. तर मला तिथे छान छोटे छोटे डबे पण आवडले, छान जाडे होते, तुम्हाला दाखवते. तर अशी छोटे प्रकार असे डबे घेतलेले आहे, छोटे छोटे छान. 3 घेतले मी, बघू शकता इथे 1, 2, 3 घेतलेले आहे. आणि छान वाटलं मला ॲक्च्युली. किट्टूच्यासाठी स्कूलमध्ये त्याला मॉर्निंगला मी पराठा तिथे तिखट पिठाचा. तर आपला जो तिखट मिठाचा डबा असतो तो नाही का आपण ओपन वगैरे करतो कंटिन्यू. तर त्याला अजून इकडे तिकडे हात, यातच मी तिखट मीठ आणि आपलं हे कसुरी मेथी वगैरे घालून मिक्स करून ठेवून देणार मिश्रण, की काकूला सकाळी मॉर्निंगला इझिली होऊन जाणार पराठे बनवायसाठी. आणि मला ही खूपच आवडली, इतकी आवडली की म्हटलं पवनला पण घेऊन घेऊ म्हटलं. ॲक्च्युली आमच्याकडे तेलाचा कॅन आणतात, तर ती मला उचलणं नाही जमत. तर मी म्हटलं पवनला हे घे, मला तेल काढून दे जा म्हटलं तू म्हटलं. तर ही मला पवन ऑइल काढून देणार, तर मला कसं इझी होणार. पवन कुठे बाहेर गावी पण गेला, ते घरी नसला पण तर कसं मला काढून देणार तो. काढून ठेवलं की मी इझिली घेऊ शकतो तेल. तर म्हटलं मला घेऊन दे, खूप छान वाटत आहे. तर त्याने मला ही वाली घेऊन दिली आणि खूप आवडली मला. आणि ही 2 स्टिक घेतला, एकच स्टिक 90 रुपयाची होती. 100 रुपयाला काहीतरी म्हणे, तर त्यांनी 90 रुपीजला काहीतरी लावली एक स्टिक. तर हे 2 स्टिक घेतल्या. मग आपण बार्बिक्यू घेणार, त्यात स्टिक ऑलरेडी मिळणारच आहे. तर असं आहे. चला. आणि प्रेसला टाकले ते कपडे ते आणलेले आहे, त्यात पिशवीमध्ये अर्धे आणि ते अर्धे आहे. तर चला आता मी क्लीन वगैरे करून घेते. तर चला आता मी आधी पहिले फ्रेश वगैरे होते थोडंसं. आणि देवाला पण दिवा वगैरे लावायचे. सायंकाळचे 7:30 पण झालेले आहे. आणि सकाळी मी मॉर्निंगला फुल नव्हते चढवले, माझ्याकडे होते ते, पण आता मी म्हटलं चला दुर्वा वगैरे नव्हता चढवला, तर आता दुर्वा वगैरे चढवते. आणि चला, आणि मग बार्बिक्यूची पण तयारी करून ठेवते, मॅरिनेशन करून ठेवून देते पनीरला. तर चला कंटिन्यू करा तुम्ही पण. आणि ही केटली मला खूप आवडली, खूप सुंदर दिसत आहे, बघू शकता.
तर आता मी फ्रेश वगैरे झाली आणि आधी म्हटलं सगळ्यात आधी मी मॅरिनेशनची तयारी करून घेते की मला इझी होऊन जाणार सगळ्यात आधी मॅरिनेशन करायला. तर मी 2 प्रकारचे बनवणार पनीर टिक्का, एक आपला हराभरावाला आणि एक आपला रेड चिलीवाला म्हणजे रेड सॉसवाला. तर चला कसं बनवते ते पण मॅरिनेशन केल्यानंतर दाखवते आणि ते पॉट काढून टाकते. तर सगळ्यात आधी मी पनीर कट करून घेते. 1 पाव पनीर घेतलेला आहे. तर हा पनीरचं मी हराभरावाला हे बनवणार पनीर टिक्का आणि रेडवाला एक आपला जो साधा नॉर्मल असतो रेडवाला तो बनवणार. तर काही जास्त मसाले वगैरे ॲड नाही करणार आहे मी, बेसिक मसाल्यामध्येच यूज करणार आहे आणि कॅप्सिकम यूज करणार आणि ऑनियन. तर इथे मी पनीर चॉप करून घेते, आधी कट करून घेते, मोठे मोठे पीस कट करून घेते. ग्रीन यासाठी बनवते हराभरावाला की माझ्याकडे पुदिना वगैरे होतं तर म्हटलं चला तसं वेळ बनवून घेते. तर हे कट करून घेते ते पनीर. आणि पनीर खरंच खूप छान असते की तुझ्या स्कूलकडलं पनीरचं ते त्यांचं ते कसं डेअरीच आहे आणि त्यांच्या इथले हे वगैरे आहे तिथे बफेलो वगैरे असतात त्यांच्याकडले काऊ वगैरे आहे. तर रिअल वगैरे छान पीस आहे बघू शकता. तर मी असाची पीस कट केलेली आहे, स्लाइस करून घेते छोटे छोटे जातं. एक कुठला ते मोठा साईजच करते. वॉश करून घेते आणि कट करून ठेवून देते. आधी वॉश करते प्लेटला वॉश करून. वॉश करून इकडे साईडला काढून घेते. तर बघू शकते मी अशा प्रकारे छोटे छोटे पीस केलेले आहे जसे स्टिकमध्ये जाऊ शकते आपले. तर आता मी सगळ्यात पहिले आता मॅरिनेशनची तयारी करते. तर सगळ्यात आधी मी आलं लसूणची पेस्ट करते. तर सगळ्यात आधी आलं लसूणला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. तर यामध्ये मी आलं आणि लसूण घेतलेले आणि थोडं जिरं पण टाकून देते, माझ्याकडे जिरा पावडर नाही आहे तर याच्यातच ग्राइंड करते. आणि किटू पण येणार तर मी जिरा ॲड करत आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करून तुम्हाला थोडा लाईटचा बघा. ॲक्च्युली मला हे पलचा पॉवर खूप कमी झालेला आहे तर इथे पवाने मला ते ही लावून दिली आहे, स्टिक लावून दिली, लाईट लावून दिली आहे. तर माझ्याकडे इथे एकच बोर्ड आहे तर त्या साईडला पण आपण तो बोर्ड निघालेला आहे बघा. फाईन पेस्ट करायची. मी थोडंसं पाणी ॲड करते. यात थोडंसं म्हणजे याच्यात होतं आलं आपलं तिखट मिठाचं याच्यात होतं जिरा तर हे थोडंसं कलर चेंज झालेला याचा. तर मी आता आलं लसूणचं पेस्ट केलेलं आहे तोच थोडं टाकलेला आहे. तर यात आपण आता कोथिंबीर आणि पुदिना घालूया. तर याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि थोडीशी मिरची आणि आपली ग्रीन चटणी पण बनवते. थोडं दही ॲड केलं की ते आपली ग्रीन चटणी तयार होतात. तर मी यात आता आधी थोडी जास्तच बनवते, आपल्याला जास्त लागणार तर नाही. आणि मी ती मिरची ॲड करते.
त्यात मिरची ॲड करत आहे. हां उडाला माझं तोडायला होतं. मिक्सर पाणी ॲड करते थोडंसं. तिथे आपलं ही चटणी पण रेडी झालेली आहे. तर मॅरिनेशनची तयारी करू. ब्लॅक पेपर पावडर आहे का चेक करते. तर ब्लॅक पेपर पावडर नाही तुम्ही आधी मिक्सरमध्ये याला पण बारीक करून घेते आधी. तर मी आता याच्यामध्ये मिक्सर आपलं खलबत्त्यामध्ये थोडंसं मिरी पावडर पण बारीक करून घेते. नाही तर माझ्याकडे मिरी पावडर बारीक असते, पण आता आम्ही कसं थोडं अवॉइड करत आहे भरपूर खायला, तर इतकं काही करून ठेवत नाही. बारीक करून घेते. सगळं आधी प्रिपेअर करून ठेवते, मग कसं लवकर लवकर मॅरिनेशन करून ठेवायला. आणि आपण याला अर्धा तास वगैरे हाफवर वगैरे ठेवू शकतो, जसं आपल्याला वाटते तसं. त्यावेळेस म्हणजे 20 मिनिटं वगैरे 30 मिनिट्स या 20 मिनिट वगैरे ठेवलं तरी चालते. 15 मिनिटं पण म्हणजे वेळ नसलं तर 15 मिनिटं पण ठेवू शकतो. तर आता जेव्हा 8च वाजत आले आहे, तर किट्टू येतपर्यंत मॅरिनेशन होऊन जाते. आणि आज जेवणाला फक्त मी मसाला भात करणार आहे, मठ्ठा करणार. म्हटलं चपाती वगैरे तर बनवत नाही, बनवायला उशीर होत आहे, तर इझिली लवकरच मसाला भात करून टाकणार. बघू शकता इथे फाईन पेस्ट झालेला आहे. किती सुंदर फ्रेग्रन्स येत आहे. वाव. कट काढते मी. तर इथे सगळ्यात आधी आपण रेडवाला करणार. ते मी ते दही घेतलेलं आहे. 1 स्पून दही घेणार, जास्त लागणार नाही मॅरिनेशनसाठी. आणि त्यातच मी आता 1 स्पून आलं लसूणचं पेस्ट घालणार. आणि लाल मिर्च पावडर घालणार. थोडंसं धनिया पावडर, गरम मसाला थोडंसं, आणि थोडंसं ब्लॅक पेपर. आणि थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकत आहे. आणि मीठ टाकणार, थोडंसंच लागणार. आणि छान एकत्र मिक्स करून घेते मी. बघू शकता छान मिक्स झालेला आहे एकत्र. आणि आपण आता पनीरची क्यूब्स टाकणार. मग पनीर पीस टाकतात आता. तर इथे थोडंसं 2 1 2 कॅप्सिकम पण टाकायचे. मी कॅप्सिकम कापायचे विसरले. तर मी कॅप्सिकम आणि ओनियन पण ॲड करते. तर आधी याला मिक्स करून घेते छान. यामध्ये आता आपण थोड्या वेळातच मी टाकते कॅप्सिकम. आधी हा ग्रीन कलरचा करून घेऊ. पण साईडला करून ठेवते तेच. आणि त्यात आपण करूया ग्रीनवाला. तर त्यासाठी पण मी आता इथे 1 स्पून
तर ही घेणार आणि थोडं पण आपल्याला बेसन पण ॲड करायचं आहे. तर यामध्ये मी आता आपला जो ग्रीन कलरचा आहे ग्रीन चटणी ती ॲड करणार 1 स्पून. यात मिरची पण ॲड केली आपण, त्यात मिरची नाही घालायची आपल्याला. आणि यात मी दही ॲड केलं की आपल्याला ही आपली ग्रीन चटणी तयार होऊन जाणार. थोडंसं मीठ टाकावं लागेल आपल्याला. आणि यामध्ये मी थोडंसं ब्लॅक पेपर टाकणार मी आणि मीठ चवीप्रमाणे. आणि बेसन घालायचं आपल्याला. थोडं बेसन यात करते, थोडं बेसन यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि कसुरी मेथी, थोडंसं ऑइल पण ॲड करायचे आहे. पवनला सांगते कॅप्सिकम आणि ओनियन कट करून देऊ ना. पण मला थोडंसं त्यात आपलं थोडंसं ऑइल पण ॲड करायचं आहे. आणि ते मी टाकून विसरली होती. आपला हा ग्रीन कलरचा पण ॲड करत आहे. बघू शकता ग्रीन कलर छान आलेला आहे. पवन थोडंसं मला हे कापून दे बरं, थोडं कॅप्सिकम आणि ओनियन कापून दे बरं. कोण आणि हे लोक आले यांचा आवाज बघा तुम्ही. पाव म्हणजे की 1 पाव मध्ये एवढंच पनीर आहे काय म्हटलं. नाही आता मी ऍड केलेले आहे आणखी. किट्टू से हॅलो एव्हरीवन. आज काय बनवलं मम्मा? आज पनीर टिक्का. मसाला भात खाशील का? मी मसाला भात पण करणार आहे. कुठलं तरी सॉन्ग लावून दे म्हणते तो. आणि उद्या किट्टूच्या ट्युशन मध्ये कार्यक्रम आहे, पौर्णिमा आहे पवन उद्या. तर किट्टूला उद्या ड्रेस घालून द्यायचा आहे. किट्टू उद्या कुर्ता पैजामा घालून द्यायची सकाळी तुला. हा कुठल्या गाण्यामध्ये? हा मला नाही कळत आहे. कोण ती व्हिडिओ मध्ये? त्याला विचार स्कूल मधला म्हणते का म्हणून. बिंगो वाला म्हणते की पिंगो वाला, काही समजत नाही त्याचं. पिल्लू ब आहे की प आहे? खूप बडबड करताय तो. ऍक्च्युली त्याच्या स्कूलमध्ये आता अॅन्युअल फंक्शन आहे, तर त्याला एक सॉन्ग दिलेला आहे. यांचं ॲनिमल वाला काहीतरी यांचं हे आहे. तर तो कुठला तरी सॉन्ग येतो, तो मला सांगत आहे पण मला काही समजत नाहीये तो. तर मी मॅमला मेसेज करते आणि विचारते. आज मी पीटीएमला गेलो होतो मॉर्निंगला, तर विचारायचं तर आलं की कुठला सॉन्ग आहे. तर मॅम म्हणे की तुम्ही एक ॲप्स आहे म्हणे, त्यामध्ये त्याचं सगळे रोजची व्हिडिओ म्हणे, तर त्यात चेक करून घेईन म्हणे. तरी आता एकदा चेक करते. तर चला आता हे मॅरिनेशनसाठी आम्ही कॅप्सिकम आणि ओनियन ऍड करते. पवन मला कॅप्सिकम आणि एक ओनियन ऍड करून दे, चॉप करून दे. तर मला पवन चॉप करून तोपर्यंत हे साईडला ठेवून देते. आता मी याला 20 मिनिटसाठी साईडला ठेवत आहे. हे हाय किट्टू. तर हे झालेलं आहे. त्या मॅरिनेशन दोन्ही पण साईडला ठेवते. आणि त्याप्रमाणे मी मसाला भातची तयारी करून घेते. आणि या सगळ्या मी चटणी बनवून घेते. तर ह्या चटणीमध्ये मी थोडं मीठ आणि दही ऍड करून आपली चटणी तयार होऊन जाते, ग्रीन चटणी. आणि हा कुठला सॉन्ग बनवते मला त्याच्या मागे लागावं लागलं. किट्टू व्यवस्थित लँग्वेज यूज करायचं. कुठलं गाणं म्हणते किट्टू? आम्हाला खरंच कळणार नाही तुझं सोनू. हो तुझ्या ह्याच्यामध्ये ते ऍप आली आहे म्हणते ना, चेक करून घे. थोडंसं मीठ ऍड करायचं. तरी ती आपली ही ग्रीन चटणी रेडी झालेली आहे आणि खूप मागे लागलेला आहे. तर बघते त्याचं काय आहे. तर
खूप चिडचिड झालाय तो होता बघा हायपर. किट्टू सगळे ब्लॉग मध्ये म्हणणार तू कसा बडबड करतो, चिडचिड करतो. तर मी यामध्ये आता कॅप्सिकम आणि थोडेसे ओनियनची स्लाइस ऍड करत आहे. याला पण मॅरिनेशन. आणि इथे पण मी ओनियन आणि कॅप्सिकम ऍड करत आहे. आणि छान आता मॅरिनेटसाठी होते त्याला ठेवून देते. आणि मी इथे हे कांदे वगैरे कापून ठेवले फूडला मसाला भात बनवण्यासाठी. तर चला आधी मॅरिनेशन करायला ठेवलं आहे. तेव्हापर्यंत मी आधी देवपूजा करून घेते आणि कंटिन्यू होतो मी पण. आणि कल्याणीचा फोन आला होता. ऍक्च्युली जी डॉल माझ्याकडे होती तर तिला म्हटलं येते का, तर माहिती नाही येते का तर ती तर सांगते म्हणे. तर जमेल तर ते पण येऊ शकतात. फोन येत आहे. तर आता सगळं मॅरिनेशन वगैरे झालेलं आहे आणि मसाला भात पण रेडी झालेला आहे माझं. तर काय झालं, मी कल्याणीचा फोन आला होता मला. तर मी म्हटलं की येते का मसाला, म्हणजे मी पनीर टिक्का वगैरे बनवते म्हणून. तुझा चेहऱ्याला धुवून घे पहिले. तू आईस्क्रीम वगैरे खाल्ली ना पुन्हा भरलेले जा, आधी क्लीन करून ये. तर म्हटलं येते का, म्हटलं मी पनीर टिक्का बनवते म्हटलं. तर मग म्हणे सांगते म्हणे. तर हिला फोर्स केलं ये म्हटलं तर ती येत आहे. हा काय झालं पवन. तर इथे मॅरिनेशन झालेलं आहे आणि ते स्टिक मध्ये लावते. आणि ते कल्याणी आलेली आहे. तर फर्स्ट टाइम करून बघत आहे मी. तर इथे मी आता ऑनियन टाकलेले आहे, कॅप्सिकम बघूया. खूप जोर मैं आ चुकी हूँ. तो हम देखो पतंग उड़ाना. और ये देखो रियान ने फाड़ दिया, खुद ही मेरा नाम लगाना है. तू फाड़ी अरे उल्टा हो जाएगा. मेरे को यहाँ पे लगाना पड़ेगा. मैं आपको अरे छान आहे. मस्त ठीक छान आहे. सीधा ना. सीधा ऊपर चढ़ने दे. तर मी इथे आता ज्यांच्याकडे स्टिक वगैरे नसेल तर मी इथे ताव्यावरून करून दाखवते. आणि मुलं खूप त्रास देते. कुछ नहीं मैडम, वो पेपर का बनता है. नाही झालं तर इथे बघा मी अशा प्रकारे करत आहे. आणि हे ज्यात केलेले होते स्टिकमध्ये ते झालेले आहे. पण मला हे सगळ्यात जास्त इझी वाटलं. तर आपल्याकडे बार्बीक्यू असेल तर आपण ते स्टिकमध्येच करूया. आणि नाहीतर मग ताव्यावरचं पण खूप छान बनत आहे. तर चला आता आम्ही सगळं मी सगळ्यांना देते. आणि चला कंटिन्यू राहा तुम्ही सगळे. आणि यांचं चांगलं मस्त गप्पा गोष्टी चालू आहे. कसं वाटतंय तुला कल्याणी आल्यावर? तर फ्रेश वाटत, माइंड छान वाटत. नाही तर तिला बरं नव्हतं वाटत. मी म्हटलं ये. आणि ते रेडी झालेलं आहे. तर चला मी राईस पण आणून घेते. चलो बैठो आप नीचे. बैठो आप बैठो. मैं आपके साथ अरे ते स्टिक होतं नाही का, ते फळ होत होतं. फुटत होते. मग आता फट जातं. हा फट राहतं. मीठ पाहिजे त्याच्यामध्ये.
चेयर घे कैसे बना है? तर इथे आणखी चालू आहे करणं आणि इथे मी रायता बनवलं आहे पवननी आणि ते पुलाव राईस यांचं खाणं चालू आहे. खाऊ ना तू बेटा आहे कल्याणी खाऊन बघ. थँक्यू. तर आम्ही त्याला खाऊन घेते आधी बोलते. काय म्हटलं? काय छान झालं? छान झालं का? तर आता वाजत आहे रात्रीची 12:30 वाजत आहे आणि कल्याणी आणि अदिरा वगैरे सगळे आता थोडा वेळ झाला गेले. तर आणि काय म्हटलं चला म्हटलं आपण आता कुठे निघालो आणि एक राऊंड मारून येऊ म्हटलं. तर आम्ही किटूला पण सायकल घेऊन चाललो आणि एक राऊंड मारून येते. तर आज असा होता आमचा आजचे दिवस आणि मस्त पनीर टिक्का वगैरे पुलाव राईस वगैरे बनवला तर खूप छान झालेलं होतं. आणि तर चला हा मी ब्लॉग इथेच एंड करते. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तुमचं बाय बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.